अगदी 15-20 मिनटामध्ये तोडून होतात तेवढे 1 किलोचे. आपण जो मिक्स अशा प्रकारे आपले सांडगे सर्व बनवून झालेले आहेत. आता ह्याला 2 दिवसासाठी छान कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण वाळवण्याच्या पदार्थाला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण बनवलेला आहे भिजवलेल्या डाळीचा सांडगा. एकदम मस्त बनतो. पाट्यावर वाटून बनवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर म्हणजे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रमाणबद्ध आणि साध्या सोप्या पद्धतीने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. पदार्थ सुरू करण्या अगोदर पहिला पदार्थ सांडगा बनवतात. तर आपण सुरुवात केलेली आहे. तर सांडगा बनवलेला आहे भिजलेल्या डाळीचा. अजून दुसरा पण बनवणार आहोत. याला भिजलेल्या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी ही अर्धा किलो मूग डाळ आणि ही अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली. याला भिजत ठेवायची. एक वेळा धुवून घ्यायची. तर आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे. हरभरा डाळीमध्ये सुद्धा पाणी घालायचे भरपूर. मी ह्याला आता रात्री 12 वाजता भिजत घातलेले. सकाळी 8 किंवा 9 वाजता काढायचे. शक्य असेल तर 4 किंवा 5 तासासाठी जरी भिजवलं तरी चालते. आपली मूग डाळ आणि हरभरा डाळ छान भिजलेली. ह्याला आता आपल्याला पाट्यावर वाटून बनवणार आहोत आज सांडगे. तर वाटून घ्यायचे. अगोदर ह्यातलं पाणी काढून घ्यायचे. म्हणजे काय ना, ह्यात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आपल्याला. तर हरभरा डाळीतलं सुद्धा पाणी आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचे. वेगळी का म्हणजे प्रत्येक डाळीला बारीक होण्यासाठी वेगळा वेळ लागतो आणि ही मोठी असते आणि ती छोटी, त्यामुळे वेगवेगळी जर भिजत घातली तर आपल्याला वाटून घ्यायला सोपी पडते. तर आता वाटून घ्यायची आपल्याला. तर आता आपल्याला मूग डाळ घ्यायची अगोदर. आणि त्यामध्येच लसूण पण. आणि ह्याला जाडसर वाटून घ्यायचं. लगेच बारीक होते आणि जास्त फाईन बारीक नाही करायची. जाडसर ह्याचा सांडगा छान होतो. मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतो. मिक्सरमध्ये कसं बारीक करायचं ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ऑलरेडी. पेजवर जाऊन चेक करू शकता. पाणी न घालताच वाटायची डाळ आपल्याला. एक किलोच्या प्रमाणात आहे सांडगा. तर शक्यतो आपल्या इकडे उन्हाळ कामाची सुरुवात जर म्हणलं तर सांडगा पहिले बनवतात. तिथनं पुढं मग बाकीचं उन्हाळ कामाला सुरुवात होते. पाट्यावर वाटून बनवलेला सांडगा एकदम असा मस्त चविष्ट लागतो आणि वर्षभर आरामशीर टिकतो. ह्याची जर भाजी झटपट बनवायची म्हणाल, काही भाजीला घरात नसेल
तर सांडग्याची भाजी, रस्सा भाजी, सुकी भाजी खूप छान बनते. ही आपली पारंपरिक पद्धत आहे सांडगा बनवण्याची. ह्याला आता डबल वाटण्याची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे हे बघू शकता, असं मस्त जाडसर. ह्याला आता काढून घ्यायचे. आता जरा मोठ्या ताटामध्येच काढून घ्यायचे, म्हणजे काय होतं, नंतर त्यामध्ये आपल्याला जिरेपूड, धनेपूड मिक्स करायची. तर आता हे झालं मूग डाळीचं. हरभरा डाळीची एक बॅच वाटून दाखवते. ही पण डाळ झटपट बारीक होते. आणि जाडसरच वाटायची ही सुद्धा डाळ, म्हणजे काय होतं, छान शिजले जातो. जर बारीक झालं कदाचित तर आपला जो सांडगा आहे तो व्यवस्थित भाजीमध्ये शिजला जात नाही. त्यासाठी जाडसरच वाटायचे. तर हे अशा पद्धतीने हे सुद्धा जाडसर छान असं वाटून झालेले. अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही डाळी वाटून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे आपली सर्व डाळ वाटून झालेली. तर आता हे हरभरा डाळीचे बारीक करून घेतलेले आणि ही मूग डाळ मिक्स करून घ्यायची. असं जाडसरच वाटून घ्यायचे, बिलकुल असं बारीक नाही करायचं, नाहीतर आपला सांडगा आहे तो शिजला जात नाही. तर ह्यामध्ये आपल्याला टाकायची 2.5 चमचे लाल मिरची पावडर. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. ही 2 चमचे धनेपूड, धनेपूड जास्त वापरायची. 1 चमचा जिरेपूड आणि हे 1.5 चमचा मीठ आहे. आणि कोथिंबीर जेवढी जास्त टाकता येईल तेवढी टाकायची. आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपण भरपूर लसूण वापरलेला आहे. हातानेच मिक्स करायचं, म्हणजे छान मिक्स होतं पटकन. खूप छान बनतात हे सांडगे. आणि शक्यतो आपली लवंगी मिरची पावडर वापरायची, म्हणजे चविष्ट होतात आपले सांडगे. काश्मीरी लाल मिरची पावडरने फक्त कलर येतो, पण चव नसते त्याला जास्त.
छान मिक्स झालेले आहे. आता आपल्याला सांडगे बनवून घ्यायचे. तर आता आपण हे पॉलिथिनचे पेपर अंथरून घेतले. जे आपल्या ज्या किराण्याला आलेले कॅरी बॅग असतात की नाही, त्या कापून घेतलेत किंवा असं हार्डवेअरच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतात. तर अशा जरा थोडंसं मोठ्या आकारामध्ये सांडगे तोडायचे. अगदी 15-20 मिनटामध्ये तोडून होतात तेवढे 1 किलोचे. आपण जो मिक्स डाळीचा दळून बनवतो तर त्याला वेळ लागतो जरा, हे पटकन बनतात. सध्या ऊन नाही आहे, थोडंसं 12च्या नंतर ऊन येतं इथं. तर अशा प्रकारे सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला. खाली एक बॉक्स आहे, त्यावरती एक कपडा टाकलाय आणि वरून पॉलिथिनचा पेपर टाकलाय. कपड्यावरती काय होतं, कधी कधी सांडगे निघत नाही, मग ते पाणी टाकायला लागतं डबल. तर अशा प्रकारे सर्व सांडगे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे आपले सांडगे सर्व बनवून झालेले आहेत. आता ह्याला 2 दिवसासाठी छान कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्या हा भिजलेल्या डाळीचा मस्त असा सांडगा तयार आहे. खूप छान झालेला आहे. 2 दिवस वाळवला, अजून 1 दिवस वाळवला तरी चालू शकतो. मस्त असा होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आपली पारंपरिक पद्धत आहे. पाट्यावर वाटून बनवलेला आहे. पाट्यावर वाटून बनवला आहे त्यामुळे एकदम मस्त चव लागते त्याची. खूप छान झालेला आहे. बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे. तर भिजलेल्या डाळीचा तुम्ही कशा प्रकारे आणि कुठली कुठली डाळ मिक्स करून सांडगा बनवता मला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमची पद्धत कशी आहे नक्की माझ्याशी शेअर करा. परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात बनवलेलं आहे. बघू शकता किती छान कलर आला आहे. आणि ह्याची भाजी करण्याची पद्धत म्हणजे आपण जे डाळ दळून बनवलेला असतो त्याची पद्धत वेगळी असते आणि ह्याची पद्धत म्हणजे ह्याला उकळी आल्यानंतर टाकायचा असतो आणि जो आपण दळून बनवलेला आहे तो भाजी शिजायला टाकले की लगेच आणि त्याला थोडंसं कुटून टाकायला लागतं. चव दोन्हीची पण छान लागते. ह्याची चव वेगळी लागते, त्याची वेगळी, पण हा मस्त लागतो. हा पण ह्याची आपण सुकी भाजी किंवा रस्सा भाजीसुद्धा बनवू शकतो. ह्याची रेसिपी लवकरच पोस्ट करेल मी, कशी भाजी बनवायची ते. तर हे सांडगे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. आता वाळवणाची आपण सुरुवात केलेली आहे. आपली अशी महाराष्ट्रीयन पद्धत आहे की वाळवणाला सुरुवात करण्या अगोदर आपण पहिला सांडगाच बनवतो. तर सांडगाच बनवलेला आहे. तर आपल्या वाळवणाच्या पदार्थाला सुरुवात झालेली आहे. तर असेच वेगवेगळे पदार्थ मी बनवणार आहे. तर नक्की पहा आणि पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.